महाराष्ट्र एकीकरण समितीमधून शिवाजी सुंडकर एक वेगळा गट भरून भाजपला पाठिंबा दर्शवल्याचे सांगत आहेत, पण शहर आणि तालुका समितीचा त्यांच्या गटाशी काही संबंध नाही असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किनेकर यांनी बैठकीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे। शहर आणि तालुका समितीची संयुक्त बैठकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांना आपला पाठिंबा असून आपण इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा दर्शवण्याचा प्रश्नच येत नाही असे माजी आमदार मोहन किनेकर बैठकीत म्हणाले आहेत। लोकसभा इलेक्शन डिक्लेअर झाल्याबरोबर बेळगाव शहर समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांची संयुक्त बैठक ही मराठा मंदिरमध्ये होऊन कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ही निवडणूक लढवायचं ठरलं आणि त्याप्रमाणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती ही या महादेव पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि त्याप्रमाणे प्रचार करायला लागलेले आहे। परवाच तालुक्यातले शिवाजी सुंडकर जे बंडखोरी करून 2008 पासून बाहेर होते आणि ज्यांना 2022 मध्ये परत प्रवेश दिला होता, त्यांनी आपली वेगळी बैठक घेऊन त्यामध्ये शिवाजी सुंडकर आणि त्यांच्या गटाचा हा बीजेपीला पाठिंबा अशा प्रकारची भूमिका जी जाहीर केलेली आहे, त्याच्याशी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा काहीही संबंध नाही। बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती ही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं आणि बेळगाव शहर समितीने घेतलेल्या निर्णयाशी बांधील आहे आणि त्याप्रमाणे महादेव तुकाराम पाटलांचा प्रचार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती करत आहे आणि त्याबद्दल बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या निर्णयाबद्दल शिवाजी सुंडकर जे काही बोललेलं आहे किंवा प्रचार करत आहेत त्याच्याशी आपला संबंध नाही, याची दखल बेळगाव तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांनी घ्यावी, सीमा भागातील सर्व मराठी भाषिकांनी घ्यावी व सर्वांनी महादेव तुकाराम पाटील यांच्या पाठीशी राहावं। शिवाजी सुंडकरचा आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा काहीही संबंध नाही आहे। शिवाजी सुंडकर यांचा एक वेगळा गट असेल, पण त्यांच्याशी आपल्या समितीशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।